जूनच्या मध्यरात्रीनंतर 1:53 108 नंबरवरती राहुरी ग्रामीण भागामधनं कॉल आला। तो कॉल होता राहुरीच्या मिनी MIDCच्या मागील कचरा डेपो जवळच्या झोपडपट्टीमधनं। एक आदिवासी गरोदर महिला अत्यावस्थेमध्ये आहे, लवकर या। कॉल झाल्यानंतर 108 रुग्णवाहिकेचे डॉक्टर रमेश रणसिंग हे ड्रायव्हर किशोर चितळकर यांना घेऊन तातडीनं त्या ठिकाणाकडे निघाले। रात्री 2:15च्या दरम्यान ते त्या झोपडपट्टीमध्ये पोहोचले। 18 विश्व दारिद्र्य, कोणतीही सुविधा नाही, गरोदरपणाचे दिवस भरलेली ती महिला बघून डॉक्टरांनी तातडीनं रवीना अनिल मर्डे हिला गाडीमध्ये घेतलं। तिची एकंदर आणीबाणीची परिस्थिती बघून ॲम्ब्युलन्समध्येच डिलिव्हरी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला। 15 ते 20 मिनिटांमध्ये डॉक्टर रणसिंग यांना यश आलं। त्या महिलेनं एका गुटगुटीत मुलाला जन्म दिलाय। बाळांत महिलेच्या पुढील तपासण्या करण्यासाठी बाळ आणि बाळांतिनीला राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आलं। तेथील डॉक्टरांनी रवीना बर्डे हिची तपासणी केली असता तिच्या तब्येतीविषयी शंका आल्यामुळे त्यांनी तिला अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यास सांगितलंय। त्यावेळी पहाटेचे 4 वाजले होते। बाळ आणि बाळांतींचा धोका टळावा म्हणून जराही उसंत न घेता डॉक्टर रमेश रणसिंग आणि ड्रायव्हर किशोर चितळकर बाळांतीन आणि तिच्या नातेवाईकांना घेऊन 5:30 वाजता सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचले। बाळांतीन यांना ॲडमिट करून थकलेल्या अवस्थेमध्ये डॉक्टर रणसिंग आणि ड्रायव्हर चितळकर आता माघारी निघाले होते, परंतु एका निष्पाप आदिवासी महिला आणि तिच्या बाळाला वाचवल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होतं। आणि यांच्या मिसेसने आपली रुग्णवाहिका 108 नंबर यामध्ये जन्म दिला असून आई आणि बाळाला 108 रुग्णवाहिकेच्या सदस्यांनी सुखरूप सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचवले। त्यामुळे आई आणि बाळ सुखरूप आहे। त्यामुळे मी यांचे आभार मानतो 108 नंबर रुग्णवाहिकेचे। 108च्या माध्यमातून आम्हाला 1:53 कॉल प्रसूतीसाठी प्राप्त झाला। त्यानंतर 1:55ला आम्ही 108ची गाडी घेऊन कचरा डेपोच्या दिशेने निघालो। कचरा डेपोच्या ठिकाणी ती महिला राहत होती। अतिशय गरीब अशी घराण्यातली बाई होती। झोपडपट्टी वजा त्या ठिकाणी वस्ती आहे, कचरा डेपो शेजारी त्या ठिकाणी ती महिला राहत होती। आर्थिक परिस्थिती अतिशय दयनीय अशी त्या बाईची होती। तर 2:20पर्यंत आम्ही त्या ठिकाणी रस्ता खाचखळग्याचा अतिशय खडकाळ भाग, त्यानंतर अनेक रस्त्यात खड्डे, अशा सगळ्या अडचणींना तोंड देत आम्ही त्या ठिकाणी त्या महिलेच्या प्रसूतीसाठी पोहोचलो। त्यानंतर आम्ही पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी सर्वसाधारण आम्ही तिच्या वेदना अशा तीव्र स्वरूपाच्या वेदना त्या बाईला होत होत्या आणि सर्वत्र काळोख होता। त्या ठिकाणी लाईटची सुद्धा सोय नाही। अशा परिस्थितीत मग आम्ही आमच्या ॲम्ब्युलन्समध्ये त्या महिलेला घेतलं आणि 5 मिनिटामध्ये त्या बाईची प्रसूती व्यवस्थित सुकर केली। माता आणि बालक सुखरूप केले। त्यानंतर मुलाच्या जी तपासणी चांगली होती, त्याचे वजनसुद्धा चांगलं होतं। 3 किलो वजन त्या ठिकाणी मुलाचं होतं, पण 3 किलो वजनामुळं त्या महिलेला थोडंसं त्रासदायक अशा वेदना जाणवत होत्या। अशा परिस्थितीत आम्ही ते माता आणि बालक सुरक्षित केल्यामुळं पुढील उपचारासाठी आम्ही राहुरी RH घेऊन आलो। 2:55ला आम्ही या ठिकाणी राहुरी सरकारी रुग्णालयात तिला आणलं। 3 वाजता आम्ही राहुरी सरकारी दवाखान्यामध्ये त्यांना हँडओव्हर केलं। त्यानंतर त्यांना येथील स्टाफ लोकांना तिच्याविषयी शंका उपस्थित झाली। त्यानंतर आम्हाला सर्वसाधारण आम्ही दुसरा कॉल 5ला टाकून, कारण त्या ठिकाणी काही रक्तस्राव होऊ नये म्हणून, रक्तस्राव होऊ नये म्हणून पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी आम्हाला रेफर करण्यात आले आणि त्यानुसार आम्ही सर्वसाधारण 5:30च्या आसपास अंदाजे आम्ही त्या ठिकाणी त्या माता आणि बालक यांना व्यवस्थितरित्या सुखरूपरित्या त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं पुढील उपचारासाठी। महेश दाने, C24 तास, राहुरी।
राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF-बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रिओ डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल.